काय सांगणार आहे की पेशंट आपल्याकडे आले होते शासकीय जे आहे पोलीस दलामध्ये आहे त्यांची किडनी फेल होण्याची चर्चा त्यांनी सांगितलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, कधी ऍडमिट झाले होते, किती फीज लागली होती? बरोबर, सगळं सांग. 2019ला मी सगळ्यात प्रथम यांचं ऑपरेशन केलं होतं डाव्या किडनीचं. त्याला RIRS सर्जरी केली होती डावी साईडचं. बरोबर. 2019ला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही, मध्ये मध्ये ते यायचे, पेन हलकं फुलकं पेन राहायचं. तेव्हा 2023 नोव्हेंबरला ते सडन एकदम कोलॅप्स स्टेटमध्ये आले. 7 नोव्हेंबर 2023 त्या टायमाला ते आले. तेव्हा त्यांना सिव्हिअर दोघं किडनीमध्ये पेन चालू होता. सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर उजव्या किडनीच्या तोंडावर 14 mm चा स्टोन अडकलेला होता. 14 mm चा स्टोन अडकलेला होता. तर त्यांना मी ऑपरेट सांगितलं होतं, पण म्हटलं मला काही कारणात नाही, मी बाहेर गावी जातोय, तर तुम्ही दुसरीकडे करून घ्या. तर ते म्हणे नाही, आपण गावाकडचे, तर मागचंही ऑपरेशन आपण केलंय, तर हे ऑपरेशन तुम्हीच करा. आणि त्या संदर्भात बोलणंही झालं. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 8 नोव्हेंबरला मी त्यांचं ऑपरेट केलं. 14 mm स्टोन होता. त्याच्यानंतर 9 नोव्हेंबरला मायावती ते आयकॉनला ऍडमिट झाले, कारण की मी आउट ऑफ स्टेट होतो, तर मी ते तिकडे ऍडमिट झाले. मग त्याच्यानंतर ते डिसेंबरमध्ये मला आले आणि मी डीजे स्टेंट जो टाकलेला असतो तो काढला. डीजे स्टेंट काढल्यानंतर त्यांना थंडी ताप उक्का काही आलं जानेवारीमध्ये. मग जानेवारीमध्ये ते माझ्याकडे आले. एक्झॅक्ट डेट नाही माहिती, पण 12 किंवा 14 जानेवारीच्या दरम्यान ते माझ्याकडे आले. तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केला आणि सोनोग्राफीमध्ये 6 mm चा स्टोन आढळला. ते म्हणे त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. ह्या मागच्या ऑपरेशनचं आमचं 70,000चं पॅकेज ठरलं होतं. त्यांनी 45 दिले होते. 25,000चा चेक दिला होता. ते म्हणे दादा आपण ओळखीचेच आहे, 45चा चेक द्या, फक्त मी तारीख टाकत नाहीये त्याच्यावर, याच्यासाठी टाकत नाही, माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. तर तो चेक मी ठेवलेला आहे अजूनपर्यंत. त्याच्यानंतर मी ते जानेवारीत जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी हे करायचं असेल, ऑपरेट करायचं आहे, तर रिमाइंडर अमाऊंट देऊन द्या, मी ते करून देतो. नॉर्मली शासकीय योजनेमध्येही, महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्येही कुठल्याही स्टोनचं PCNL किंवा किडनी स्टोन ऑपरेट केला तर लेस देन 6 mm इज एक्सेप्टेबल. दॅट इज द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर ते डायरेक्टली माझ्याकडे नोव्हेंबरला आले. ह्या नोव्हेंबरला 2024 नोव्हेंबर 2024ला आलेत आणि त्यांनी बिल मागितलं. म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो. मग तेव्हाही ते फार ॲरोगंटली बोललेत की तुमच्याशी मी माणुसकीने वागतोय म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय. म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे? त्रास नाही म्हणते, मध्ये मध्ये होत राहतो, पण म्हणे मी पैसे देत नाहीये म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे. म्हटलं अरे बाबा, बिल जेव्हा मी जितकं झालेलं आहे तुम्ही बिल देणार तर मी पक्क बिल देतो. त्याच्यानंतर ते आज डायरेक्ट आले. आज आल्यानंतर त्यांची किडनीमध्ये पस जमलेला होता किडनीमध्ये. त्याच्यानंतर त्यांना PCN ट्यूब ऑलरेडी टाकलेली आहे, किडनीचे अँटीबायोटिक्स घेतलेले. औरंगाबादला रिपोर्ट करून आले, त्याला रिनल स्कॅन म्हणतात. तो रिनल स्कॅनमध्ये किडनी 3% to 5% काम करते असं दाखवलेलं आहे. आता PCN ट्यूब म्हणजे किडनीला नळी टाकलेली आहे. ती नळी टाकल्यानंतर 3 to 6 weeks आपल्याला थांबावं लागतं की ती किडनी किती सुरू होते ते बघायला. 3 to 6 weeks DTP रिनल स्कॅन परत करावा लागतो. तो परत केल्यानंतर आपल्याला समजतं ही किडनी काम करते का नाही करते आणि याच्या पुढे काय करायला पाहिजे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनं निग्लिजन्स झालाय आणि माझं म्हणणं एक आहे, यांना जे सगळ्यांना वाटतं की हा स्टोन इज द कल्प्रिट, तर स्टोन इज नॉट द कल्प्रिट. इट इज बेसिकली युरेटर स्ट्रिक्चर. ती नळी चोकअप आहे. ही नळी कशामुळे चोकअप होते? जे पहिलेचा जो 14 mm स्टोन कंटिन्युअस आपण बरेचदा आपण म्हणतो की 5 mm स्टोन, 4 mm स्टोन काहीच करत नाही, पण आम्ही 8 mm स्टोनसाठी, 6 mm स्टोनसाठी किडन्या काढलेल्या आहेत. कारण की कधी कधी त्या स्टोनमुळे तिथे इजा होते आणि स्ट्रिक्चर होतं. त्या स्ट्रिक्चरमुळे ती किडनी निकामी होते. आता त्यांची आताची परिस्थिती काय आपण तपासणी केलेली आहे का आणि एकूण बिल किती झालेलं होतं? आता तर काहीच घेतलं नाही. मागील 70,000 होतं, 45 दिले. त्यांचं म्हणणं लाख रुपये दिलेलं आहे. खोटं आहे सगळं. अरे बाबा बाबा बाबा, आता सगळं बरं, हे सगळं खोटं आहे. आता त्यांनी जेव्हा इथे होते तेव्हा त्यांनी 45, त्यांच्याबरोबर जे LCB का कोण होते ते हेमंत पाटील, तेही सांगतील. त्यांनीच स्वतःहून सांगितलेलं आहे की 45,000 मी दिले, कॅश दिले, 25चा चेक. तपासणी केली का? आता तपासणी रिपोर्ट बघितले.
कारण की त्यांचा मूडच नाही माझ्याकडनं काही करायचा. त्यांचा एकच एम आहे की मला तेच त्यांचा एम एकच आहे की मी हे करेन, मला पैसे पाहिजे. आपली भूमिका काय? माझा एकच तुम्हाला प्रश्न आहे की म्हणजे डॉक्टर पेशंटच्या मागे फिरायला पाहिजे का की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. तुम्ही यायचं नाही, कॉम्प्लिकेशन करून यायचे आणि मग डॉक्टरला बोलायचं यू हॅव डायबिटिक. तुम्ही त्यांची HbA1c चेक करा की काय कंट्रोल आहे त्यांच्या डायबिटीसचा. तुम्हाला समजून जाईल की इज बॅडली कंट्रोल्ड. हे जानेवारी 2024 जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं तसंच होतं. सिव्हिअर फिवर वगैरे होता, HbA1c वगैरे डिरेंज होतं, डायबिटिक पेशंट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली 4-1 महिन्यानंतर म्हणजे डायरेक्ट 10-11 महिन्यानंतर नाही 13 महिन्यानंतर आलाय. आता ह्याच्यात माझी काही चुकी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.